आणि हे तीन उमेदवार निवडत असताना भाजपने काही महत्त्वाचे राजकीय संदेश दिले। संदेश नेमके काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अन्य पक्षातील अनुभवी नेत्यांना सुद्धा संधी दिली जाते, हा एक महत्त्वाचा संदेश आहे जेव्हा अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली जाते त्यावेळेस। याशिवाय जे आपल्या पक्षामध्ये येतात त्या आयारामांना दिलेला शब्द भाजप पाळतो, हाही संदेश लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने देण्याचा प्रयत्न केलाय। निष्ठावान नेत्यांना भाजपमध्ये रिवॉर्ड मिळतच हे सांगण्याचा प्रयत्न केलाय मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीतनं। कधी-कधी पक्षाच्या निर्णयांपुढे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवावी लागते, ती मेधा कुलकर्णी यांनी ठेवली होती आणि त्याचाच रिवॉर्ड त्यांना मिळालेला आहे। भविष्यात अशा नेत्यांना फळ मिळतं हे सांगण्याचा प्रयत्न भाजपने मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीतनं साधल्याचा दिसून येते। त्याग, पक्षनिष्ठा आणि विचारसरणीशी बांधिलकी याचं फळ मिळतंच भविष्यामध्ये भाजपमध्ये, हेही सांगण्याचा प्रयत्न केलाय। तर डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देत असताना गोपछडे हे विहिपचे माजी पदाधिकारी आहेत विश्व हिंदू परिषदेचे। ज्यावेळेस बाबरी मशीद पडली त्यावेळेस गोपछडे हे त्या घुमटावर होते, तसे फोटोज प्रसिद्ध आहेत। कट्टर हिंदुत्ववाद्यांना सुद्धा सत्ताकारणामध्ये स्थान आहे, हा एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने केलाय। एकीकडे अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना संधी मिळते, तर दुसरीकडे संघाच्या विचारसरणीला सुद्धा आम्ही बांधील आहोत, त्यांनाही बढती मिळते हेही सांगण्याचा प्रयत्न भाजपने या निवडणुकीतून केलाय। त्यामुळे एकूणच मराठा, ब्राह्मण आणि ओबीसी उमेदवार देत सामाजिक समतोल साधलेला आहे भाजपने या उमेदवार निवडीतून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।